लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 6 जून 2024 रोजी वैशाख कृष्ण अमावस्या आहे आणि ही अमावस्या शनैश्चर अमावस्या म्हणून साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला शनीची महाराष्ट्रातील अतिशय पवित्र स्थानाची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. या व्हिडिओमध्ये आपण शनिदेवांची वैशिष्ट्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शनिदेव ज्या मूल्यांसाठी जाणले जातात ते मूल्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ही मूल्य समजून घेतली की आपलं जीवन सुलभ, सरळ, सच्छील होईल यात शंकाच नाही. आणि असं जीवन झालं तर शनैश्चराची कृपा आपल्यावर राहील यात वेगळं सांगायला नको. शनिदेवाचा एक मंत्र आहे, तो आधी बघूया. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. परत एकदा ऐका. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. शनिदेवांचा जन्म सौराष्ट्रात झाला आणि वैशाख अमावस्येला मध्यान्ही झाला आणि म्हणूनच या दिवशी शनैश्चर जयंती साजरी केली जाते. आता शनिदेवांचं वर्णन या श्लोकामध्ये दिलेलं आहे ते बघा. नीलांजन समाभासम. नीलांजनासारखं ज्यांचं रूप आहे, जे रवीचे पुत्र आहेत, सूर्याचे पुत्र आहेत, तेजाचे पुत्र आहेत, जगत प्रकाशकाचे पुत्र आहेत आणि ते यमाचे भाऊ आहेत, यमाचे बंधू आहेत. यम त्यांचा बंधू आहे आणि त्यांची आई कोण आहे? छाया. छाया ही त्यांची आई आहे. छाया आणि मार्तंड यांच्या संयोगातून शनीचा जन्म झालेला आहे. पण शनीची कथा अतिशय रोचक आहे. दक्ष प्रजापतीची कन्या संध्या, हिचा विवाह शंकर आणि पार्वती यांच्या इच्छेने सूर्याशी झाला आणि संध्या ही अतिशय सद्गुणी, निरालस, निर्गर्वी अशी मुलगी होती आणि त्यामुळेच पार्वती मातेला आणि शिवांना असं वाटलं की ती सूर्याचं तेज सहन करू शकेल. सूर्यदेवांपासून संध्येला मनु आणि यम असे 2 पुत्ररत्न प्राप्त झाले. सूर्याचे तेज प्रखर असल्यामुळे ते पुढे पुढे संध्येला सहन झाले नाहीत आणि म्हणून
स्वतःची सुटका करून घेण्यासाठी संध्येने आपलं प्रतिरूप तयार केलं, आपली प्रतिरूप प्रतिमा तयार केली. आता प्रतिरूप प्रतिमा तयार करणे ही एक यौगिक क्रिया आहे आणि तिचं नाव होतं छाया. संध्याची प्रतिरूप प्रतिमा म्हणजे छाया. छायेला सूर्यदेवांच्या घरी ठेवून आपलं कर्तव्य निभवण्याची विनंती करून संध्या निघून गेली. संध्या वडिलांच्या घरी गेली, पण दक्ष प्रजापतींनी तिला आश्रय देण्यास नकार दिला. त्यांनी सांगितलं की लग्न झाल्यानंतर पतीशिवाय पत्नी घरी येऊ शकत नाही आणि पतीशिवाय पत्नी कुठेही दुसऱ्या ठिकाणी राहू शकत नाही. मग संध्येने विचार केला की आता करायचं काय, की वडील आपल्याला आश्रय द्यायला तयार नाही, त्यांचंही म्हणणं तार्किक दृष्ट्या बरोबर आहे. म्हणून संध्येने विचार केला की आपण तपश्चर्या करावी आणि तपश्चर्येने आपला देह दग्ध करून टाकावा. आणि म्हणून संध्या ही वनामध्ये गेली आणि तपश्चर्येला बसली. अशी ही छाया आणि संध्येची पृष्ठभूमी आहे. आणि छाया आणि मार्तंड यांच्यापासून निर्माण झालेला पुत्र तो शनैश्चर आहे. शनैश्चरती, चरती म्हणजे चालतो, जो हळूहळू चालतो तो शनैश्चर आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम. अर्थ खाली दिलेला आहे, तो आपण वाचू शकता. शनिदेवांचं वर्णन करणारा दुसरा एक श्लोक आपण बघणार आहोत, ज्यामध्ये शनिदेवांची वैशिष्ट्ये दृगोचर झालेली दिसतात. अहो सौराष्ट्र संजात छाया पुत्र चतुर्भुज कृष्ण वर्णार्क गोत्रीय बाणहस्त धनुर्धर त्रिशूलिश्य समागच्छ वरदो गृद्धवाहन प्रजापते तू संपूज्य सरोजे पश्चिमे दले. स्वयंस्पष्ट अशा प्रकारचा हा श्लोक आहे. शनिदेव सौराष्ट्र देशात त्यांनी अवतार धारण केला. शनिदेव छायेचे पुत्र आहेत. शनिदेव चतुर्हस्त आहेत. शनिदेवांचा वर्ण हा काळा आहे. त्यांच्या एका हातामध्ये धनुष्य बाण आहे. धनुष्य आहे एका हातात, दुसऱ्या हातात बाण आहे, एका हातात त्रिशूळ आहे आणि चौथा हात हा वरद हस्त आहे. गिधाड हे त्यांचं वाहन आहे. शनिदेव प्रजापते आहे, प्रजापत आहे, प्रजेचा पालन करता आहे, प्रजेची देखरेख करणारा आहे, प्रजेला काय हवं नको ते बघणारा आहे. आणि नवग्रहांची पूजेसाठी मांडणी केली असता जे कमळ तयार होत, त्यामध्ये त्याची स्थापना मागच्या पाकळीच्या ठिकाणी केली जाते.
अशा शनिदेवांची आराधना साधकाने करावी, त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यावी, असा हा श्लोक आहे. शनिदेवांचे एकूण 9 वाहन आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या चित्रांमध्ये त्यांची काही वाहनं दाखवलेली आहेत. या 9 वाहनांचे अनेक अर्थ आहेत, अनेक फल आहेत. तो एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर या तालिकेमध्ये आपल्याला शनिदेवांचे 9 वाहन दिसतात आहेत आणि त्या वाहनांचे शुभ अशुभ किंवा संमिश्र फल या ठिकाणी दिलेले आहेत. शनिदेवांचं आता हे जे क्रम दिलेले आहेत हे अनुक्रम आहेत, आद्यक्रम नाहीत. म्हणजे हे पहिलं वाहन आहे, दुसरं वाहन आहे असं म्हणता येणार नाही. त्या लिस्टिंग मध्ये त्यांना तो क्रमांक दिलेला आहे. गाढव हे सुद्धा शनिदेवांचं वाहन आहे, त्याचं फळ अशुभ आहे असं म्हटलेलं आहे. घोडा हा अतिशय चपळ आहे, वेगवान असतो आणि हा सुद्धा शनिदेवांचं वाहन आहे आणि त्याचं फल शुभ आहे. हत्ती सुद्धा शनिदेवांचं वाहन आहे आणि त्याचं फल अशुभ आहे. म्हैस बफेलो हे सुद्धा शनिदेवांचं वाहन आहे आणि त्याचे फल हे शुभ किंवा अशुभ दोन्ही असू शकतात. सिंह पण शनिदेवांचं वाहन आहे आणि त्याचं फल शुभ असतं. कोल्हा ही शनिदेवांचं वाहन आहे, त्याचं फळ अशुभ असतं. कावळा हा सुद्धा शनिदेवांचं वाहन आहे, त्याचं फळ अशुभ असतं. मोर सुद्धा शनिदेवांचं वाहन आहे, त्याचं फळ शुभ असतं. हंस हा सुद्धा शनिदेवांचं वाहन आहे आणि त्याचं फळ शुभ असतं. शनिदेवांची काही महत्वाची वैशिष्ट्ये आपण समजून घ्यायला पाहिजेत. शनिदेवांशी संबंधित असलेला रंग हा काळा रंग आहे. शनिदेवांचा रंग ही काळा आहे. आणि शनी शिंगणापूर महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्याच्या जवळ असलेलं गाव, तर त्या ठिकाणी असलेली मूर्ती ही काळ्या शिलेची मूर्ती आहे आणि ती काळ्या रंगाची आहे. त्यामुळे शनीला वाहवयाची वस्त्र आहेत ती काळी आहे. शनीला शनी पीडा हरण्यासाठी काळे उडीद दान करण्याची प्रथा आहे. लोखंड दान करण्याची प्रथा आहे. ही जी प्रथा आहे ती शनिदेवाच्या संबंधित असणाऱ्या रंगाची संयुक्तिक आहे. शनीचे वडील हे सूर्यदेव आहेत, जे प्रकाशाचे कारक आहे. शनीची माता ही छाया आहे, जी प्रजापतीची कन्या संध्या हिचं प्रतिरूप आहे. शनीचा भाऊ हा यम आहे. शनीचं जे रूप आहे, भौगोलिक रूप आहे, भौतिक रूप आहे, ते वायुमय आहे. शनीचा दिवस हा शनिवार आहे. शनीचे गुरु भगवान शंकर कैलासपती आहेत. शनीशी संबंधित असणारे
धातू, लोखंड आणि स्टील हे आहेत. आणि हे धातू शक्यतो शनिवारी खरेदी करू नयेत असा संकेत आहे. शनीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. डार्कनेस, अंधकार, जस्टिस, न्याय देवता आहे. शनी ही कर्माची देवता आहे. तुमचं जसं कर्म तसे शनीचे तुम्हाला फळ मिळतात. आणि म्हणून शनीला कर्माची देवता म्हटलेलं आहे. शनीला न्यायाची देवता म्हटलेलं आहे. शनी हा क्रोधी आहे, रागीट आहे, तसाच तो कनवाळू पण आहे. शनी माणसाला मानवता शिकवतो, वंचितांबद्दल कणव शिकवतो. जे लोक आपल्या जीवनामध्ये कधीही अहंकार करत नाहीत, आपल्या मनामध्ये अहंभाव फुलू देत नाही, मी हे केलं, मी ते केलं, जो त्यांचा मी पण गळून पडलेला आहे, अशा विनम्र व्यक्तिमत्वांना शनी नेहमी चांगली साथ देतो, हे लक्षात घ्या. खगोलशास्त्रीय दृष्ट्या शनीचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. शनी हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. तो गुरुग्रहापेक्षा थोडा लहान जरी असला तरी तो दुसरा महत्वाचा मोठा ग्रह आहे. शनीच्या भोवती देखण्या कडा दिसायला मिळतात आणि या कडा, शनीभोवती असलेला बर्फ आणि अंतरिक्ष कचऱ्यामधून दिसतात, असं खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. शनीचा इतर तारकांच्या आणि इतर ग्रहांच्या मानाने त्यांचा वेग फार कमी आहे. शनीला एक रास ओलांडायला म्हणजे 30 अंश चालायला 2.5 वर्ष लागतात. आणि त्यामुळे शनीला संस्कृत मध्ये मंद हा शब्द आहे. मी तुम्हाला आधी सांगितलंय, शनैश्चरती, हळूहळू चालतो तो शनी. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला साधारणतः 29 वर्ष लागतात. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर या ठिकाणी दिलेले आहे, किती किलोमीटर आहे ते दिलेलं आहे. शनी हा ग्रह आकाराने प्रचंड जरी असला तरी त्याची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे. आणि म्हणून खगोलशास्त्रज्ञ असं म्हणतात की जर समजा शनी हा ग्रह पाण्यात पडला तर तो पाण्यावर तरंगेल. शनिदेवांचे आराध्य समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. कैलासपती सांब सदाशिव शंकर भोलेनाथ हे शनीचे गुरु आहेत. शनीचे पिता हे स्वतः सूर्यदेव आहेत.
शनीचा भाऊ हा यम आहे. शनी आणि यमामध्ये साम्य एक आहे की शनी माणूस जिवंत असताना त्याच्या कर्माची फळ त्याला देतो. दुष्कर्म असतील तर अनेक यातना सहन कराव्या लागतात शनीच्या 7.5 मध्ये. कर्माचं कारक असलेला ग्रह म्हणजे शनी. तर शनीचा भाऊ यम मृत्यूचा कारक आहे. मृत्यूनंतर माणसाने केलेल्या कर्माचा लेखाजोखा आणि त्यानुसार कर्माची फळ देणारा तो यम आहे. म्हणजे दोन बंधूंमध्ये कर्म साधर्म्य आहे. जिवंत असताना म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये साधारणतः 3 वेळा 7.5 येते असं म्हणतात. या 7.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 टप्पे असतात. सुरुवातीचा कालखंड, मध्यम कालखंड आणि अंतिम कालखंड. आणि हे कालखंड 3 पदांनी येतात. एक ताम्र पद असतं, रौप्य पद असतं आणि सुवर्ण पद असतं. त्या पदानुसार आणि तुमच्या कर्मानुसार तुमच्या जिवंतपणी 7.5 वर्षामध्ये शनी तुमच्यात आधीच्या काळामध्ये आलेल्या दुष्कर्मांचा लेखाजोखा बघून तुम्हाला तुमचं फलित देतो. आणि तुमचं जर सुकर्म असेल तर तो तुम्हाला उन्नती करण्यासाठी मदतही करतो. शनीचे चौथे आराध्य जे आहेत ते भगवान विष्णू आहेत. आता विष्णू हे शनीचे आराध्य का हे लॉजिकली समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विष्णू हा जगत पालक आहे. शिवजी हे प्रलयाचे द्योतक आहे. तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याचं सूत्रसंचालन व्यवस्थित व्हावं ही जबाबदारी विष्णूवर आहे. आणि कर्म सिद्धांत जो मांडलेला आहे तो विष्णूंनी मांडलेला आहे आपल्या कृष्णावतारामध्ये. कर्मप्रधान देवता म्हणजे विष्णू. आणि त्या नात्याने आणि शनी कर्मानुसार फल देणारा ग्रह आहे. तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला चांगले फळ मिळतात. जर तुमचे कर्म दुसऱ्यांना त्रासदायक असे असतील तर तुम्हाला खूप प्रचंड त्रास होतो. तर कर्माचा कारक असलेला हा ग्रह आणि म्हणून विष्णुदेव हे शनीचे आराध्य आहेत. शनी हा एक चिंतनशील ग्रह आहे. विनाकारण शनी कोणालाही त्रास देत नाही. तो चिंतन करतो. शनी हा उपकारक ग्रह आहे. तुमच्यामध्ये जन्मानुसार आलेले स्वभाव दोष दूर करण्यासाठी शनी तुम्हाला मदत करतो. तुमच्यामध्ये जर अहंभाव निर्माण झाला असेल, अहमगंड निर्माण झाला असेल, तुमच्यामधला मीपणा खूप वाढला असेल आणि तुम्ही दुसऱ्यांना तुच्छ लेखत असाल तर ते निर्मूलन करण्याचा तुम्हाला माणुसकीच्या मार्गावर घेऊन जाण्याचा
तुम्हाला साधनेच्या मार्गावर पुढे नेण्याचं, तुम्हाला मोक्षाच्या मार्गावर पुढे नेण्याचं काम तुमचे स्वभाव दोष आणि अहंभाव याचं निरसन करून शनी करत असतो. आणि म्हणून शनी हा चिंतनशील ग्रह आहे. आणि म्हणूनच शनी हा ग्रह लौकिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्वाचा आहे. शनी हा ग्रह वायू तत्वाचा ग्रह आहे. तो माणसाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अहंभाव कमी करतो. आसक्ती, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, असं जी आसक्ती माणसाच्या जीवनामध्ये हाव जी आलेली असते, ती हाव कमी करण्याचा काम शनी करतो आणि तुम्हाला विरक्तीकडे नेतो. मानवी जीवनातील येणारे जे काही मान, अपमान, अवहेलना या शनीच्या साडेसातीमध्ये माणसाला भोगाव्याच लागतात आपापल्या कर्मफळानुसार. आणि परंतु शनी हे बघतो की तुम्ही सहन करता आहात तुमच्या कर्माचे फलित, तर शनी तुम्हाला आसक्तीकडून परमार्थाकडे नेतो, अध्यात्माकडे नेतो. त्यामुळे हा ग्रह उपकारक ग्रह आहे असं म्हणता येईल. हा ग्रह तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर पुढे नेतो आणि त्यामुळे तुमची मोक्षाची वाट प्रशस्त होते. शनी हा अत्यंत उपकारक ग्रह आहे असं मी वारंवार सांगून राहिलो आहे. कारण तो असा गुरु आहे जो माणसाला आयुष्य कसं जगावं ते शिकवतो. जर तुम्ही अविचाराने जगामध्ये जगलात तर तुम्हाला साडेसातीमध्ये खूप सहन करावं लागतं. आणि साडेसातीमध्ये म्हणूनच विनम्रता, विनम्र भाव, त्याग वृत्ती ही फार महत्वाची आहे. शनी ग्रह अहंकार दूर करतो, पूर्वग्रह दूर करतो, माणसाला माणुसकी शिकवतो. याच्याशिवाय तो आणखीन एक काम करतो की माणसाच्या अंतरंगामध्ये ज्या सुप्त गुणांचा समावेश आहे ते सुप्त गुण तो बाहेर काढतो. साडेसातीमध्ये तुमच्यातले सुप्त गुण तुम्हाला अवगत होतात. शनी हा प्रॅग्मॅटिस्ट आहे असं मला म्हणायचं आहे. जॉन डुई ही शनीची निर्मिती आहे असं मला वाटेल. आधी अनुभव देतो आणि मग सांगतो. पुढच्याच ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे. अनुभवातून तो काही कुठलंही थिअरी मांडत नाही, कुठलंही व्याख्यान देत नाही. तो अनुभवातून शिकवणारा शिक्षक आहे. म्हणून मी त्याला प्रॅग्मॅटिस्ट टीचर असं म्हटलेलं आहे. जे आपलं जीवन शिस्तबद्ध पद्धतीने जगतात, जे आपलं जीवन विनयशील पद्धतीने जगतात, ज्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू विनम्रता आहे, जे एथिक्सला, जीवन मूल्याला जगून केंद्रीभूत ठेवून जगतात, त्यांना शनी आपल्या साडेसातीमध्ये वरच्या पदाला घेऊन जातो. आणि ती किती उंची असेल हे तुम्ही त्याची गणना करू शकणार नाही. जे अहंकारी आहेत, जे गर्विष्ठ आहेत, जे स्वार्थी आहेत, त्यांना त्यांच्या चुका कधीच कळत नाही. आणि त्यामुळे शनी जिवंतपणी
त्यांना साडेसातीमध्ये त्रास देतो आणि मृत्यूनंतर यम त्यांना त्रास देत असतो. या वाईट काळामध्ये, वाईट काळ, स्वीट आर द युजेस ऑफ ॲडव्हर्सिटी असं म्हणतात. या वाईट काळामध्ये सुद्धा योग आपल्या जवळचं कोण आणि परक कोण, कारण चांगला काळ असताना असतील शीत तर जमतील भूत असं म्हणतात. तर स्वकीय कोण आणि परकीय कोण, आपले कोण, आपल्या पाठीशी उभे राहणारे कोण आणि उंबरठ्यावर उभे असलेले कोण याची जाणीव स्वतःचे गुण कळतात, स्वतःचे दोष कळतात आणि त्यातून आपण शिकलं तर आपला गर्वहरण होतं, अहंभाव निघून जातो आणि आपण माणूस म्हणून पुन्हा जन्माला येतो. शनी या प्रॅग्मॅटिक गुरुचे मानवी जीवनावर किती उपकार आहे हे सांगावे. कोणांतको रौद्र यमो अथ बभ्रु कृष्ण शनी पिंगल मंदसौरी नित्यं स्मृतो यो हरते च पीडा तस्मै नमः श्री रविनंदनाय. कोणस्थ पिंगलो बभ्रू कृष्णो रौद्रांतको यमः सौरी शनैश्चरो मंद पिप्पलादेन संस्तुता. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. ओम शांति शांति शांति.